विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत विषय पाहून आलो. माईक बंद करा. पंचकोशाचा निरास आपण पाहत असताना काल असं लक्षात घेतलं की 3 प्रकारचे देह आपण त्यामध्ये पाहिले. 3 प्रकारच्या देहाचा विचार करत असताना ज्यावेळेस आपण स्थूल देहात जागृत अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्या ठिकाणी बाकीचे देह प्रतीतीला येत नाही, म्हणजे सूक्ष्म देह प्रतीतीला येत नाही, कारण देह प्रतीतीला येत नाही. ज्यावेळेस आपण सूक्ष्म असणाऱ्या देहात झोपेत असतो त्यावेळेस बाकीच्या देहांचं भान होत नाही, परंतु या तिन्ही देहांचं भान आणि भिन्न देहात असताना होत नाही, परंतु आत्मस्वरूपाचं त्या ठिकाणी भान आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं. यावरून हे लक्षात आलं की तीनही देह त्या ठिकाणी व्यभिचारी आहेत आणि आत्मस्वरूप मात्र व्यभिचारी स्वरूपाने नसून ते अव्यभिचारी स्वरूपाचं आहे. म्हणून यावरून असं करायचं की हे जे 3 देह आहेत, हे 3 देहामध्ये असणारे 5 कोश यांचा काय करायचं, आपल्याला निराश करायचा. मग स्थूल देहामध्ये असणारा अन्नमय कोश, सूक्ष्म देहामध्ये असणारा प्राणमय, मनोमय किंवा आणखीन एक विज्ञानमय, या 3 कोशांचा आणि कारण शरीरामध्ये आनंदमय कोशांचा काय करायचा, बाध त्या ठिकाणी करायचा. बाध करत असताना आपण केवळ आपल्याच 3 देहाचा आणि 5 कोशाचा बाध करायचा. समष्टी असणारा ईश्वर त्याच्या 3 देहाचा आणि पंचकोशाच्या बाधाची आपल्याला आवश्यकता नाहीच आहे, कारण त्याला कोणत्याही स्वरूपाचा अज्ञान ईश्वराच्या ठिकाणी नसतं आणि जीवाच्या ठिकाणी असतं. आणि ईश्वराच्या ठिकाणी 3 देह आणि 5 कोश हे कोणाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतलेले आहे, तर ते जीवाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतलेले आहे. ईश्वराला त्याची काही आवश्यकता पडत नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय करायचं, या 3 देहामध्ये 5 कोशांचा काय करायचा, बाध करायचा. का बाध करायचा, कारण 3ही देह त्या ठिकाणी कसे आहेत, व्याभिचारी स्वरूपाचे आहेत आणि आत्मा मात्र व्याभिचारी स्वरूपाचा नाही. म्हणून देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाहे असारता आणि सार ते स्वभावता नित्य जाणे. सार ते स्वभावता, सार असणारा परमात्मा नित्य आहे, म्हणजे 3 काळामध्ये त्याचा बाध नाही आणि 3 काळामध्ये जे 3 देह आणि 5 कोश आहे यांचं मात्र ह्या ठिकाणी बाध होत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीनं विचार काय घेतला आपण की 3 देहामध्ये 5 कोशांचा बाध करायचा आणि आत्मस्वरूपाचा काय करायचा, स्वीकार अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करायचा. एवढं केलं की एवढ्याने इति कर्तव्यता भागते, पूर्णत्वाला जाते, असं मात्र त्या ठिकाणी नाही. म्हणून काय केलं पाहिजे, अजूक आपल्याला महावाक्य याचाही त्या ठिकाणी काय केला पाहिजे, निराश केला पाहिजे. निराश अशासाठी करायचा असतो की जसं आचार्य असं सांगतात की एखादा मनुष्य आणि डोक्यावर असणारं वझं, त्या मनुष्याने ते वझं वाहून आणलं आणि वाहून आणून एखाद्याच्या घरी पोच केलं, तर पोच करणं, वाहून आणणं हे काय झालं, गद्यासारखं काम झालं. मग जे वझं ज्या करता तू वाहून आणलेलं आहे ते वझं वाहून आणल्याच्या नंतर त्याचा काय मोबदला तुला मिळाला पाहिजे का नाही. मग तो घेतल्याशिवाय मनुष्याने जाऊ नये. किंवा जमिनीखाली असणारं पाणी, ते आपल्याला पाणी मिळवायचं, मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर वरले दगड, माती वगैरे यांना बाजूला करावं लागेल आणि पाण्यापर्यंत आपण पोचलं तर त्या पाण्याचा पण आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे ना, त्याचाही स्वीकार करता आला पाहिजे. त्याचा जर स्वीकार करता आला नाही तर ह्या सगळ्या कोशांचा बाध करून काय मिळणार आहे आपल्याला, काही मिळणार नाही. म्हणून काय करायचं की आता आपल्याला स्वरूपाविषयी बोध करायचा. आणि कशाने बोध होणार आहे, कोणत्या वाक्याने बोध होणार आहे, तर महावाक्यानेच त्या ठिकाणी काय होत असतो, बोध अशा पद्धतीनं होत असतो. म्हणून आता परिच्छेद क्रमांक 30 महावाक्य उपदेश प्रकार आज आहे का ओंकार महाराज?
आहे का नाही? नाही ना? बरं असो. श्री गुरु पंचकोशाहून आत्मा पृथक समजून तो आत्मा ब्रह्मरूप आहे असा निश्चय कर. तर श्री गुरु काय म्हणतो बाबा, की हा आत्मा पंचकोशाहून कसा आहे, पृथक आहे, वेगळा आहे आणि तो अव्याभिचारी स्वरूपाचा आहे. आणि पंचकोश आणि 3 देह कसे आहेत, व्याभिचारी स्वरूपाचे आहे, म्हणजेच बदलणारे आहे, म्हणजेच ते एकसारखे न राहणारे आहे. म्हणून काय आता निर्णय कर, की जे न राहणारं आहे, न टिकणारं आहे, जे बाद योग्य आहे त्याचा काय कर, तू त्याग कर. आणि कोणाचा स्वीकार कर, जे सारग्रह आहे, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाद होत नाही, असा फक्त आत्मा आणि आत्माच आहे. तो असणारा ब्रह्मरूप आत्मा आहे. त्या आत्म्याचा तू काय कर, स्वीकार कर. जसं आपण पाहतो, दही घुसळण केलं आहे का नाही, किंवा दुधामध्ये 2 तत्व असतात, एक असतं आसार आणि एक असतं सार. तर आसार असतं ते ताक आणि सार असतं ते लोणी. मग आपण काय करतो, लोणी जे असतं त्या लोण्याचा स्वीकार करतो आणि ताकाचा त्याग करून टाकतो. किंवा माऊली जसं म्हणतात की नाही, सलिले पैजैसे एक होणे म्हणले असे, परी निवडून राजहंस वेगळे केजे. राजहंस ते वेगळं करतो, पण त्याच्यातून काय करतो, दूध आणि पाणी याचं काय करतो राजहंस, वेगळं आली म्हणजे वेगळं वेगळं करतो की नाही. मग वेगळं करून राजहंस कशाचा स्वीकार करतो, दुधाचा स्वीकार करतो का पाण्याचा स्वीकार करतो? तसं आता आपण मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, ऐक नाही असं म्हटलं का नाही. आता मंथन केलं का नाही आपण, 5 कोश 3 देह याचं मंथन झालेलंच आहे. मग मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मग कोणाला घेतला पाहिजे, घे अनंत, जे अनंत तत्व आहे त्यालाच घेतला पाहिजे का नाही, त्यालाच घेतलं पाहिजे. तसं आता हे सगळ्याचं मंथन केलं, मंथनातून काय हाताला आलेले, आत्मा ब्रह्मरूप आहे. त्या ब्रह्मरूप आत्म्याचा काय कर, त्या ठिकाणी स्वीकार अशा पद्धतीनं कर. बर, शिष्य म्हणतो, महाराज आत्मा पुण्य पाप करता आहे, कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकांना नाना प्रकारच्या सुखदुःखाचा भोगता आहे. असे असतात त्याची ब्रह्माशी एकता कशी घडेल. बघा आता शिष्याने परत या ठिकाणी शंका केली. काय शंका केली, की हा आत्मा कसा आहे, पुण्य पाप करता आहे. म्हणजे आत्मा पुण्य आणि पाप करता होतो, पण समजा त्याने पाप जर कधी केलं आणि पुण्य जर कधी केलं असा जर विचार घेतला, तर त्याचा ज्यावेळेस भ्रम नष्ट होतो तेव्हा तो पापपुण्याने युक्त होतो का? त्याला आधी भ्रम होता, मग तो भ्रम असल्या कारणाने तो उपासना वगैरे करतो की नाही, नामस्मरण करतोय की नाही, मग परोपकार करतो की नाही. परोपकार तर ज्ञानी असो किंवा मुक्त असो किंवा जिज्ञासू असो किंवा आणखीन कसा जरी असला तर परोपकार करायचेच आपल्याला, त्याच्यात काय वाद नाही. पण मला पुण्य निर्माण झालं पाहिजे, बरोबर की नाही. मग पुण्याच्या करता हा काय करतो, चांगली विहित कर्म त्या ठिकाणी करत असतो. मग विहित कर्माने काय होत असतो, पुण्य त्या ठिकाणी निर्माण होत असतं. मग हे पुण्य त्याला मला पुण्याची आवश्यकता आहे हे सुद्धा त्याला अज्ञानामुळे वाटतंय का नाही. बरं, पुण्य तरी कशासाठी, हे भांडवल आहे ना आपल्याला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता. जर पुण्य नसेल, शतजन्म कोटे सुकृते विना आपी मुक्तीर्न, म्हणते असं म्हटले की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पुण्य आपल्याला असलंच पाहिजे का नाही. म्हणून पुण्याच्या जोरावरती काय आपल्याला स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. वास्तविक पाहिलं तर स्वरूप आपलं जे सच्चिदानंद रूप आहे ते आपलं स्वरूपच आहे, पण भ्रमामुळं तसं वाटतंय का नाही. म्हणून हा पुण्य निर्माण करतो, ते कशासाठी निर्माण करतो, तर भ्रमामुळे निर्माण करत असतो. आणि पाप निर्माण करतो ते कशामुळे निर्माण होतं, तर तेही भ्रमामुळेच निर्माण होतं. जेव्हा त्याला स्वरूपाचा बोध निर्माण होतो त्यावेळेस तो पापपुण्याच्या मागं लागेल का, पापपुण्याच्या मागं लागत नाही. मग हा आत्मा पापपुण्य निर्माण करतो आणि ज्या अर्थी ते निर्माण झालं त्या अर्थी त्याला भोगावं लागेल का नाही. समजा पुण्य निर्माण झालं त्याला स्वर्गाधिकाला जावं लागेल, पाप निर्माण झालं तर त्याला नरकाधिकाला जावं लागेल. आणि पापपुण्य समान झालं तर कुठं जावं लागेल आता, मनुष्य जन्मात. म्हणून महाराज आत्मा पुण्य पाप करता आहे. आता ही आत्मा पुण्य पाप करता आहे, भ्रमाने पुण्य पाप करता आहे असं लक्षात घ्यावं.
बरं, आता ते पुण्य केलं आणि पाप केलं. त्या पाप पुण्याचा तो कर्ता झाला की नाही? मग जो कर्ता होतो, भोगता कोण होतो मग? दुसरा होता का तोच होतो? हं. कोण तोच होता? होतो. तोच होतो दुसरा ना. कसा होईल? ज्याने कर्म केलं त्यालाच भोग आहे का नाही त्या ठिकाणी. दुसरा मात्र होऊ शकत नाही, असं लक्षात घ्यायचं. मग कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकांना नाना प्रकारच्या सुखदुःखाचा भोगता होतो. स्वर्गाला गेला का उत्तम, नरकाला गेला का दुःख, अशा पद्धतीने त्याला भोगावं लागतं. असे असता त्याची ब्रह्माशी एकता कशी घडेल? त्या असणाऱ्या आत्म्याचं ब्रह्माशी मग एकता कशी घडेल? ब्रह्माशी ऐक्य त्या ठिकाणी कसं घडेल? हे पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याने उपस्थित केला आणि हा मुद्दा आपला मागं झाला होता. ऐका नाहीत, त्या जीवाचा आणि ब्रह्मामध्ये अत्यंत भेद आहे. कसा भेद आहे? त्याला सुखदुःख आहे, पापपुण्य आहे, जन्ममरणादी आहे, आत्मसंकुचित आहे आणि ब्रह्माचं स्वरूप करताना ते ब्रह्मव्यापक आहे, ते आनंदरूप आहे. आहे का नाही? सर्वज्ञ आहे, हा अल्पज्ञ आहे, असं वर्णन करून सांगितलं होतं. बुद्धिरूपी वृक्षावरती 3 पक्षी सांगितले होते आणि अजून काय सांगितलं होतं? उपास्य आणि उपासक भाव, अशा पद्धतीने त्याने सांगितलं होतं. बरोबर ना? आता श्री गुरु त्याचं समाधान करतात. आता सगळ्यांनी ना जरा थोडं लक्षपूर्वक याचं चिंतन जर केलं तर जो आपल्याला आतापर्यंत आलेला भ्रम आहे, तो भ्रम मात्र काय होऊ शकतो? निवृत्त होऊ शकतो. कारण आपली आतापर्यंत ह्या ग्रंथावरती काही श्रद्धा भक्कम झालेली. हा ग्रंथ सांगेल आहे का नाही, तर त्या ग्रंथानुसार आपण विचार करतो. म्हणून आता फार महत्त्वाचा विषय आलेला आहे आणि त्या विषयावरती आता श्री गुरु समाधान करतात. श्री गुरु म्हणतात, बाबा रे, ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे द्रष्ट स्त्री धनपुत्रादी व शास्त्रद्वारा श्रुत जे स्वर्ग नरक पुण्य पापादी ही सर्व मिथ्या भ्रमरूप आहे. बघा आता थोडं असं लक्षात घ्यायचं की स्त्री धनपुत्रादी आणि शास्त्राद्वारा श्रुत जे स्वर्ग नरकादी पापपुण्यादी यांची सत्ता कोणती? असं विचार करा. स्त्रीधन पुत्राधिकाची कोणती सत्ता? व्यावहारिक सुद्धा. आणि स्वर्ग नरकाधिकाची कोणती सत्ता? कोणती तरी सत्ता माना तुम्ही, पण ती पारमार्थिक सत्ता आहे का? नाही. पारमार्थिक सत्ता नाही. आणि आत्म्याची कोणती सत्ता आहे? पारमार्थिक सत्ता. आत्म्याची पारमार्थिक सत्ता आहे, बरोबर आहे की नाही? मग आता स्त्री धन पुत्रादी, आता मग आपण काले पाहिलं की नाही, आत्मा तीनही अवस्थेमध्ये व्याभिचारी रूपाने आहे का नाही? का एकसारखा कधी असतो आत्मा? एकसारखा नसतो. आपलं देह तिन्ही व्याभिचारी असतो ना, आणि आत्मा तिन्ही देहामध्ये एकसारखा, तिन्ही अवस्थेमध्ये एकसारखा, एक रस, अखंड अशा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतं की नाही? वास्तविक पाहिलं तर आपण सत्ता मानायची झाली तर मुक्त पुरुषाने कोणती सत्ता मांडली? एकच सत्ता धरण्याची की जे मायबाप, आणि मुमुक्षूने बाकीच्या सत्ता स्वीकारल्यात, बरोबर की नाही? म्हणून त्याच्याकरता एक सत्ता त्याने स्वीकारली, ती पण प्रातिभाषिक सत्ता स्वीकारली, बरोबर ना? मग व्यावहारिक सत्ता स्वीकारतात का? तर ते म्हणतात हे सगळं मृगजळाबद्दल जायला राहा. हे मृगजळाप्रमाणे हा जो संसार तुम्हाला प्रतिथेला आला का नाही, हा सुद्धा जाणार आहे का? हा पण राहणार आहे, हा सुद्धा राहणार नाही. म्हणून हे सगळं मिथ्य आहे, बरोबर आहे की नाही? मग सत्य काय? सत्य फक्त परमात्मा आहे. मग एकच सत्ता आहे का नाही? परमात्मिक सत्ता. दुसरी सत्ता आहे का? दुसरी सत्ताचं नाही. मग स्त्री धनपुत्राधिकाची कोणती सत्ता? आणि शास्त्राद्वारा श्रुत जे काय आपण स्वर्ग नरक वगैरे पाहिलं, ही एक अर्थाने प्रातिभाषिकच झाली का नाही? का आता हाय बघायला आपल्याला प्रातिभाषिक स्वरूपाची झाली का नाही ती सत्ता? बस. मग ही व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता या सत्तेचा आत्म्याशी काही संबंध आहे का? का आत्म्याच्या स्वरूपावरती ह्या प्रतीतीला येतात? आत्म्याच्या स्वरूपावरती आत्म्याच्या स्वरूपावरती प्रतीतीला येतात. आणि आत्मा जर नसेल तर ह्या सत्तेला काही सत्ता आहे का? ह्या सत्ताच निष्फळ होऊन जातात, बरोबर की नाही? मग स्त्री धनपुत्रादी हा पण भ्रम नाही का? आणि शास्त्राद्वारा श्रुत म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग सत्यलोक, अमुक लोक, तमुक लोक, नरकाचं वर्णन करून सांगितलं. आतल सुतल तलातल महातल रसातल सारे सांगितले खालचे, सारे वरच्या खोल्या खालच्या खोल्या, खालची घरं वरची घरं सगळी सांगितली. हे सगळी घरं खोटी का खरी? बरं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचार जर केला तर मिथ्याची आहे का नाही? मग ते म्हटले काय नामदेव महाराजांच्या काकड्यामध्ये श्री धन पुत्र जन काय नेहमी म्हणतो ना तुम्ही? धनधारा पुत्र जन हा, सर्व मिथ्या आहे. मग सर्व
मिथ्या आहे जाणून, मग कसं काय मिथ्या आहे जाणून हे कसं काय कळलं? नुसतं अभंग वाचून कळेल का याच्यातून कळेल का ते भिन्न सत्ता आहे त्याची, त्याची एक प्रातिभाषिकच सत्ता आहे हे कळलं आपल्याला, आहे का नाही? मिथ्या आहे जाणून शरीर निरीघा देवाशी, म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपाला जाणून घ्या, आहे का नाही? काय पुढचं चरण? माया विघ्ने भ्रमला खरे येतो माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझी इच्छी घरे, हेतू संपत्तीचे वारे साचू साचू कार्य कार्य जाईल. जाईल. हा, हे सगळं का म्हटलं बरं, ते एवढं तळमळीनं का सांगितलं? कारण ते शास्त्राचा सिद्धांत त्यांच्या पक्क लक्षात आलेला आहे, म्हणून तसं ते म्हटलेले आहे. आणि आपला बी तसाच निश्चय असावा. आपला जर तसा निश्चय नसेल ना, तर नुसतं काकड्याला नुसत्या चाली एवढंच आपण गुंतून पुढं, बाकी काय नाही. मग तो एक कोश नाही का, हे नाही का बाकीचे प्रभाकर नाईक कोणत्या तरी एका कोशामध्ये गुंतला, हा पण एका कोशामध्ये गुंतला. कोणत्या? चाली लावायचा कोश, पाठांतर करायचा कोश, हा एक प्रकारचा कोशच ना. म्हणजे तो अज्ञानमय कोशात, आनंदमय कोशामध्ये, कारंद्यामध्ये गुंतूनच पडला का नाही? गुंतून पडला, असं लक्षात घ्यायचं. चला, द्रष्ट आहे की नाही, प्रत्यक्ष दिसणारे श्रीधनपुत्र, अद्रष्ट असणारे कोणी शास्त्राद्वारे. आता हे श्रुत ऐकलेलं आहे की नाही आपण? स्वर्गामध्ये काय काय असतं, रंभा, उर्वशी, इंद्र, हे त्या देवांचे भोग वगैरे, हे नव्या अध्यात्मावली माऊली सांगतात त्याप्रमाणे श्रुत म्हणजे तुम्ही ऐकलेलेच आहे का नाही? ते द्रष्ट आहे का अद्रष्ट आहे तुम्हाला आता? स्वर्गात अदृष्ट. आदर्श आणि द्रष्ट म्हणजे प्रत्यक्ष काय तुम्हाला आता ह्या ठिकाणी? दर्शन कशाचं आहे? श्रीधन पुत्राधिकाचं रोज दर्शन आहे का नाही? ते द्रष्ट आहे, ऐक नाही, ते व्यावहारिक सत्य ते, आणि आदर्ष्ट प्रातिभाषिक सत्यातलं श्रुत ऐकलेलं आहे त्या ठिकाणी. स्वर्ग नरकाधिक पाप पुण्याधिक, हे सर्व मिथ्या भ्रमरूप आहे असे समज. आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानात येतकिंचितही उपकार किंवा अपकार करत नाही. आता हे सगळं कशावर भासलेलं आहे? तर आपल्या आत्मस्वरूपावर भासतंय का नाही? आत्मस्वरूपावर भासतं का? आत्मस्वरूपाला सोडून कुठं भासतं? रज्जूवर सर्प भासतो, रज्जूला सोडून भासतो का रज्जूला धरून भासतो? हा, रज्जूला धरूनच भासतो ना. आणि समजा रज्जूच नसेल आणि मग एखादा म्हणला मला सर्प भासला, आहे का नाही, तर त्याला लगेच तात्काळ येरावड्याला जमा करावं, त्याला दुसरा पर्यायच नाही कोणता, आहे का नाही? रज्जू वाचून सर्प भासला, तसं आत्म्या वाचून जगत भासलं असं एखादं जर म्हटलं, हे हे असं स्वाभाविकपणे निर्माण होतं, तर त्याला तत्काळ येरावड्याला जमा करून घ्यावं, त्याला दुसरा पर्यायच नाही. आता त्याला दुसरा दवाखाना वगैरे डॉक्टर वगैरे करून चालणार नाही, कारण सगळं भासतं कुठं? अधिष्ठानावर भासतं. मग अधिष्ठान कोण आहे? परमात्मा आहे, आणि परमात्मा स्वरूपावरच भासतं, अन्य दुसऱ्यावर कशावर भासत नाही. मग ज्याच्यावर भासतं, समजा रज्जूवर सर्प भासला, तर सर्प फार विषारी, फार विषारी सर्प आहे का नाही? मग तो विषारी असणारा सर्प, त्या विषारी सर्पाने तर त्या असणाऱ्या रज्जू जी आहे, दोरी आहे, सोंबाची दोरी जी आहे, ती दोरी काय विषारी झाली का भासलेल्या सर्पाने? बरं, भासलेला सर्प चांगला वजनदार आहे, मग वजनदार असणाऱ्या सर्पाने दोरी खाली दबली गेली का, चिपली गेली का, असं काय झालं का? ती जमिनीमध्ये धसली गेली का? काहीच झालं नाही, आहे का नाही? कारण ते सगळं कसं आहे, भासलेलं जे असतं ते कल्पितच असतं ना. भासलेलं कल्पित असतं, आणि कल्पना कुठे येते? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येते का बुद्धीत येते? बुद्धी. तसं मग हे सगळं जगत कसं आहे? बुद्धीने केलेली कल्पना आहे का नाही? म्हणजे हा चैतन्याचा विलास आहे, याला चिदविलास म्हणायचं का बुद्धिविलास म्हणायचं? बुद्धिविलास म्हणायचं. आणि आता एक नवीनच तयार झालं, चिदविलास माऊलींचा चिदविलास. माऊलींना दोष लावला काय? चिदविलास विलास म्हणजे भोग, आहे का नाही? हे सगळं जगत वगैरे असं, याला विलास म्हणतात. आणि तो काय म्हणतात? चैतन्याचा चिद म्हणजे चैतन्याचा विलास. चैतन्याचा विलास कसा असेल बाबा? हा सगळा बुद्धीचा, कल्पनेचा विलास आहे त्या ठिकाणी, असं लक्षात घ्यायचं. पाहता. आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानास यत्किंचित उपकार किंवा अपकार करत नाही, आणि ती असणारी वस्तू, त्यावर भासलेली वस्तू, ती उपकारही करत नाही आणि कोणत्या प्रकारचा अपकारही करत नाही. सर्प काय म्हणतो का नाही, आता ज्या रजेवर बसलो आपण त्याच्यावर जरा थोडा उपकार करू, आहे का नाही, तिला जरा व्यवस्थित ठेवत जाऊ, आहे का नाही, किंवा अपकार म्हणजे तिला विषारी करू, असं काय म्हटलं का तो सर्प? असं काहीच म्हणत नाही. त्याला काही घेणं कळतच नाही, खोटंच आहे, मिथ्याचे, जड आहे, असत आहे, दुःखरूप आहे. ते काय कोणा उपकार करणार आहे का अपकार करणार आहे? चैतन रूप वस्तू उपकार अपकार करू शकते,
पण मिथ्या जड वस्तू कल्पित वस्तू ना उपकार करते ना अपकार करते, आहे का नाही? आता असं विचारलं की म्हटले चाकू चांगला का वाईट, असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल? चाकूला चांगलं म्हणाल का वाईट म्हणाल? वाईट म्हणाल, पण तुम्ही पण चांगला आहे, चांगला पण आहे, वाईट पण आहे. अहो लागला तर वाईट. वाईट आहे म्हणू नका, चांगलं आहे म्हणू नका, त्याला जड म्हणा ना तुम्ही, आहे का नाही? तुम्ही त्याला वाईट आणि चांगला काय म्हणता? त्याला तुम्ही जड म्हणा. तसा हा संसार चांगला का वाईट? जड आहे. संसार जड म्हणा, आहे का नाही? आणि संसार मी करतोय कोण? संतांनी संसार केला तर काय म्हणतील? अवघाची संसार सुखाचा करीन. आणि आपण संसाराच्या बाबतीत विचार केला तर अवघाची संसार दुःखाचा करीन, एवढंच म्हणू शकतो ना आपण. कारण संसारात कोण आहे? संसारात राहतोय कोण, आहे का नाही? अहो ते संत आले की संसाराला सुखरूप करतात आणि आपण संसाराला दुःखरूप करतो असतो, असं लक्षात घ्यायचं. म्हणून संसार जड आहे, पण संसारात कोण आहे? संसार दुःखामुळे चौकडे इंगळे, संसार सगळं दुःख आहे आपल्याला. हा, पण मग संसार आपल्याला दुःखरूप आहे, पण त्यांना दुःखरूप नाही ना वाटत. का वाटत नाही? कारण रजेवरला सर्प खरा आहे का खोटा आहे त्यांना यथार्थ रूपाने कळाल्यामुळं आता तो खोटाच आहे का नाही? देह जावं अथवा राहो, आहे का नाही? पांडुर काहीतरी, आता पूर्ण मला ओवीच आठवलं पांडुरंगी दृढ भाव. नाही. देव देह जावं जावं, आता पांडुरंग चरणी दृढ भाव. आम्ही तो केवळ वस्तूची देह आहोत. जावा थराव पांडुरंगी दृढ भाव. देह जावा अथवा राहो, चरणांना सोडी सर्व. आम्हीची केवळ वस्तूची आहो, काजे दोरे सर्पत्व आहो दुरीची कडोनी, असं लक्षात घ्यायचं. देह जावा अथवा राहो, आहे का नाही? आणि मग आम्हीची केवळ वस्तूची आहो, जे का दोरी सर्पत्व वावो दोरीची कडोनी. हा देह गेला काय राहिला काय, आहे का नाही? हे पांडुरंगी नाही, इथं नाही घ्यायचं, आहे का नाही? आम्हीची केवळ वस्तूची आहो. आम्ही कोण? वस्तू नाम आम्ही कोण आहे? आम्ही कोण आहे? वस्तू नाम आम्ही कोण? वस्तू म्हणजे काय? आत्मस्वरूप परमात्मा, आहे का नाही? वस्तू म्हणजे परमात्मा. देह गेला काय आणि काय राहिला काय? आम्ही कोण आहे? वस्तू म्हणजे आम्ही परमात्मा रूप आहे का नाही? आणि हा देह कसा भासतो? का जे दोरी सर्पत्वाव दोरीची कडून आहे का नाही? दोरीच्या कडून जर पाहिलं तर सर्प व्यर्थ आहे का नाही? तसं आत्म्या स्वरूपाकडून पाहिलं तर हा देह व्यर्थ आहे का नाही? मग हा राहिला का आणि गेला का, याने काही फरक पडतो का? याने काही कोणत्या प्रकारचा फरक पडत नाही, असं लक्षात घ्यायचं. चला असू द्या. मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानास येतकिंचित उपकार किंवा अपकार करीत नाही. जसे स्वप्नात भिक्षा मागितल्याने राजा दरिंद्रिय होत नाही, मृगजळाने जमीन ओली होत नाही किंवा सर्प भासाने रजो विषुक्त होत नाही. तिन्ही उदाहरणं दिली. एखादा मोठा राजा आहे का नाही? राजाने काय केलं? लांडगा चावला. बिचाराला स्वप्न पडलं होतं ना, लांडगा चावला, लांडग्याचे दात पोटरीमध्ये क्षत झालेले, रक्त गळगळ गळतंय, ऐक नाही. कोणी सैनिक यायला तयार नाही. हाताने स्वतः काठी घेतली, स्वतःचं संरक्षण करू लागला. कल्पनेने लांडगा मारला, चालत चालत लंगडत लंगडत, ऐक नाही, कसं तरी वैद्याकडे गेला आणि मलमपट्टीसाठी भीकच मागितली ना, ऐक नाही, एक मला मलमपट्टी करून द्या, ऐक नाही, मी भिकारी आहे. आता मला सांगा, तो काय भिकारी होता का? पण भिकारी असल्याचा, ऐक नाही, कल्पना केली की नाही, बुद्धीत कल्पना निर्माण झाली की नाही, बुद्धीत कल्पना निर्माण झाली. आणि जेव्हा जागा झाला तेव्हा तो भिकारी राहिला का? तो राजाच होता मूळचा. राजाच होता. राजाच होता मूळचा. हा, तसं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोकाचे, ऐक नाही, काय कामधेनू काहीतरी सुरुवातच येते अभंगाचे की घरी खायला काही नाही म्हणले, ऐक नाही. मग कामधेनू वगैरे सगळं रिद्धी सिद्धी कामधेनू घरी, खायला भाकरी नाही, असं नाही तसं नाही, असं सारं वर्णन करून जरी सांगितलं तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे साई. पण हे कोणाचं आम्हाला हे बाकीच्या गोष्टी सहन होत नाही. आम्ही त्रिलोक्याचे कोणी राजे, मग हे सण काय होत नाही आम्हाला. रिद्धी सिद्धी अमुके तमुके सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या कशा आहेत? कल्पित आहे की नाही? आम्हाला हे सण होत नाही, कारण आम्ही कोण आहे? आत्मस्वरूपाकडून विचार जर केला तर आम्ही कसे? आम्ही राजे त्रिलोक्याचे. तसा हा राजा स्वप्नामध्ये याने किती भिक्षा मागितली काही जर केलं तर तो भिकारी होणार आहे का? तसं तुकोबरायने किती दरिंद्री जीवन जगले, अमुक झालं तमुक झालं, तर ते दरिंद्री जीवन सुद्धा कल्पनाच ना की एक प्रकारची कल्पनाचे. म्हणून ते खऱ्या स्वरूपावर आरूढे. ते म्हणतात आम्ही राजे त्रिलोक्याचे, आम्ही तिन्ही लोकांचे कोणी राजे आहोत. म्हणून हे गरिबी आली, श्रीमंती आली, हा सुद्धा भ्रमच आहे, स्वप्नाप्रमाणे नाही का? हे सगळं स्वप्नाप्रमाणे आहे. बरं, हे स्थायी आहे का अस्थिर आहे? हे सगळं अस्थिर आहे. टिकणार आहे का कोणतंच त्या ठिकाणी टिकणारं नाही, येणारं जाणारं आहे, असं लक्षात घ्यायचं. हा निश्चय असला पाहिजे आपला, असं लक्षात घ्यायचं. जसं राजा
स्वप्नात भिक्षा मागितल्याने राजा दरिद्री होत नाही. मृगजळाने जमीन ओली होत नाही. आणि मृगजळ जे असतं त्या मृगजळाने जर जमीन ओली झाली असती तर भर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय फायदे झाले असते बरं? म्हणजे साडी केळी वगैरे पिकं वगैरे घेता नसते आले का आपल्याला? आणि दुष्काळ कधी पडला असता का आपल्याकडं? कधीच दुष्काळ पडला नसतो. ज्या अर्थी दुष्काळ पडतो ऐक नाही त्या अर्थी काय मृगजळाने जमीन ओली होत नाही हे सिद्ध झालं का नाही? कधीच मृगजळाने जमीन ओली होत नाही. मग मृगजळ आपल्याला भासलं का नाही? प्रतीतीला आलं का नाही? प्रतीतीला पण आलं त्या ठिकाणी. किंवा आणखी उदाहरण दिलं, सर्प भासणे रजू विषयुक्त होत नाही, म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस तरी आत्मदृष्टीने तू अकर्ताच आहे. आणि तू किती चांगली कर्म कर आणि वाईट कर्म कर, जेव्हा तुला तुझ्या स्वरूपाचा बोध होतो तेव्हाच ती शुभाशुभ कर्म तुझ्या ठिकाणी राहतात का? त्याचा तुला काय दोष लागतो का? त्याचा कोणत्याही प्रकारचा तुला दोष लागत नाही. जसं तुकोबऱ्यांचा काय अभंग आहे की ते काय पद्मपत्र मीवांबसा श्लोक पण आलेले आहे, ओवी पण आलेले आहे. किंवा तुकोबराय म्हणतात, ब्रह्म न लंपे त्या मिळे कर्मा अकर्मा वेगळे, तोच एकतया जाणे पावे अनुभवले खुणे, शौच अशौचाच्या संधी तन ताळा तनाचे मध्ये, पाप पुण्य नाही ठावं तुका म्हणे सहज भाव. असा अभंग आहे की जाधव बाबा सांगतात की आपण जेवतो की नाही, मग जेवल्याच्या नंतर आपण जेवायच्या आधी काय करतो? तोंड धुतो का हात धुतो? बरं जेवायचं आपल्याला ना, तर जेवण आपल्याला चवदार कशाला लागतं? हाताने चवदार लागतं का जिभेने चवदार लागतं? जेवण जिभेने चवदार लागतं आहे का नाही? मग आपण जीभ धुतो का हात धुतो? हात धुतो. खरंच धुवायला काय पाहिजे होते? जीभ धुवायला पाहिजे होतं, पण जीभ नाही धुतली, आपण हात धुतला. आणि जेवण झाल्याच्या नंतर जीभ धुतो का हातच धुतो परत? हातच धुतो ना आपण, जीभच धुवायला पाहिजे ना, आहे का नाही? मग ती जीभ मळाली का आता? हे सगळं खाल्लं का नाही तिनं, आहे का नाही? काय काय खाल्लं आतापर्यंत, पण त्या जीभेला काय झालं का? जीभ आहे तशीच आहे. अगदी म्हातारपण आल्याच्या नंतर जीभ गळून पडते का दात गळून पडतात? काय गळून पडतं? दात गळून पडले आहे का नाही? जिभेला काय आहे का त्रास कोणत्या प्रकारचा? जिभेला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही. मग जीभ काही मळते का कशाने? जीभ जशी मळत नाही तसं हे आत्मस्वरूप आहे. हे आत्मस्वरूप कधी मलिन झालं का? आता म्हणूनच ना काही पुढं, अहो पूर्वी फार आम्ही पापकर्म केलं, वाईट कर्म केलं, आता आम्ही चांगलं कर्म करतो. अरे बाबा हो, हे पूर्वी केलेलं कर्म आणि आता केलेलं कर्म हे चांगलंही नाही वाईटही नाही, हे कर्मच मुळात जड आहे. आणि तुम्ही सच्चिदानंद रूप आहे. जोपर्यंत तुम्हाला भ्रम असतो तोपर्यंत तुम्हाला हे सगळं कसं आहे खरं खरं वाटतं. आणि जेव्हा आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त होतो तेव्हा तुम्हाला नक्की कळतं का ब्रह्म न लिंपे त्या मेळे कर्मा अकर्मा वेगळे. त्या कर्मा अकर्माच्या मळाने ब्रह्म कधी मलिन होत नाही, हे लक्षात घ्यायचं आपण. म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्म केले तरी आत्मदृष्टीने तू अकर्ता आहे. याचा भावार्थ असा की ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणारे स्थूल सूक्ष्म शरीरे, त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया, त्याचे फल, नामस्मरण, स्वर्ग नरकादी सुखदुःख ही सर्व अविद्या कल्पित आहे. बघा आता फार महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. जन्म मरण. इथं याने कोणी कोणी व्हिडिओ ओपन केलेले आहेत? मला 2-3 दिसतात तिथं, खाली गेलेत काही बाकीचे. ते व्हिडिओ ज्याने ओपन केला ना त्याने आता माईक चालू करावं, ते पुढं वरती येतील वाटलंच तर. 6 जण आहेत, 6-7 जण आहेत. परत बंद झालं सर. आम्हाला लाईट नाही. माईक बंद करा वाटलंच तर. ठीक आहे. ते आता ते त्यांचा प्रतिसाद दिसतो, मी त्यांना म्हणतो फक्त. याचा भावार्थ असा का? याचा भावार्थ बघा असा की ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप आहे का नाही, ब्रह्माशी अभिन्न तुझा आत्मा कसा आहे?
ब्रह्मरूप आहे का नाही, का ब्रह्माहून भिन्न आहे? ब्रह्माहून मात्र भिन्न नाही, तो कसा आहे? अभिन्न स्वरूपाचा आहे. माईक बंद कर. आवाज बंद झालाय. अरे हा, माझा आवाज बंद झाला का? बरं बरं, ठीक आहे. याचा भावार्थ असा की ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी, बरोबर ना, आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न स्थूल सूक्ष्म शरीरे, त्यापासून होणारे शुभाशुभ क्रिया आणि त्याचे फल, जन्म मरण, स्वर्ग नरक, सुखदुःख, ही सर्व अविद्या कल्पित आहे. आता किती महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला की त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाहून भिन्न, बघा बरं, आत्मस्वरूपाहून भिन्न हे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे सगळे जड आहेत का नाही? हे सगळे कल्पित आहे का नाही? का हे आत्मस्वरूपच आहेत? विचार जर केला तर हे सगळे कल्पित आहे का नाही? आणि कल्पितापासून पुढं कल्पिताचं कार्य वाढत राहतं. कल्पना कल्पना कल्पनेनं पुढं कल्पना होतच चालतात की नाही? कल्पना पुढं होत चालतात. मग हे सगळे कसे आहेत? जड आहे, कल्पित आहे, मिथ्य आहेत, खोटे आहेत. बरोबर आहे की नाही? बरं, मग आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणारे काय? स्थूल देह, सूक्ष्म देह, शरीरे आणि त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया, आणि त्याच्यापासून काय झालं? शुभाशुभ म्हणजे काय? पुण्य आणि पाप, त्यापासून काय झालेले? निर्माण झालेले. कशापासून निर्माण झाले? आत्मस्वरूपापासून निर्माण झालं का ह्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरापासून निर्माण झालेले शुभाशुभ कर्म? आणि आत्मस्वरूपाचा काही संबंध आहे का त्याच्या ठिकाणी? नाही. बरं, आत्मस्वरूपाचा का संबंध नाही? आत्म्याला हालचाल करायला तर जागा आहे का? तुम्ही म्हणा बरं, आज इकडचं आकाश तिकडे गेलं, तिकडचं आकाश इकडे आलं, मग आकाश इकडचं तिकडं होत नाही, आत्मा हलेल का इकडचं तिकडं? नाही. मग आत्मा हालत नाही, मग क्रिया कोणत्या घडल्या आत्म्याच्या ठिकाणी? आत्म्याच्या ठिकाणी क्रियाच घडल्या नाही. मग कोणत्या क्रिया? ह्या स्थूल देहाच्या आणि सूक्ष्म देहाच्या झालेल्या काय? कल्पित क्रिया आहे. आणि कल्पित क्रियेने कल्पितच निर्माण केलेले काय? स्वर्ग नरक, पाप पुण्य, हे त्या कल्पित नाही का त्या ठिकाणी? हे सारं कल्पित आहे, असं लक्षात घ्यायचं. आत्मस्वरूपावर अत्यंत भिन्न असणारी स्थूल सूक्ष्म शरीरे, त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया आणि त्याचे फळ, त्याचं फळ काय आहे? जन्म मरण आहे का नाही? आता हे जन्म मरण तरी कुठपर्यंत? जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत जन्म मरण आहे, आणि कल्पना संपल्यावर जन्म मरण आहे का? जन्म मरण आहे. म्हणून काय म्हटलं की त्याचं फळ काय आहे? पुण्य केलं तर, पुण्य केलं तर, आणि पाप केलं तर, पुण्य केलं का म्हणजे स्वर्ग, आणि पाप केलं का म्हणजे नरक, आहे का नाही? अशा पद्धतीने होतंय का नाही? म्हणून त्याचे फळ जन्म मरण, स्वर्ग नरक, सुख दुःख, ही सर्व अविद्या कल्पित आहे. आणि अविद्या कल्पित अविद्येचं कार्य त्या ठिकाणी आहेत, ऐक नाही? त्या कल्पित सामुग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नाही, आता बिघडणार, आता बिघडत नाही, आणि पुढे केव्हाही बिघडणार नाही. बघा, आता त्या कल्पित सामुग्रीने, बरोबर आहे ना, कल्पित सामुग्री. आता आपण नेहमी असं विचार करतोय की नाही की रजेवर सर्प भासला, मग सर्पच भासावा असा नियम आहे का? फुलाची माळ भासली तर चालेल का? बरं, जलरेषा, भूरेषा, दंडरेषा भासू शकतं का नाही? भासू शकतं ना? काही एकच भासल त्या ठिकाणी, काही पण भासू शकतं ना त्या ठिकाणी आपल्याला. तसं हे सगळं कसं आहे? कल्पितच सामुग्री आहे का नाही? जलरेषा, भूरेषा, दंड, सर्प वगैरे हे कल्पितच असणारी काय सामुग्री आहे. जर एखाद्याला फुलाची माळ भासली तर सुख होईल का दुःख होईल? आणि सर्प भासल्यावरती दुःख होईल, आहे का नाही? मग आता त्याच्यावरती सुख देणारी फुलाची माळ तरी आहे का, आणि दुःख देणारा सर्प तरी आहे का? मग त्याच्या त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वर्ग तरी आहे का, आणि नरक तरी आहे का? मग हे सगळं कशाने निर्माण केलेलं आहे? कशामुळे वाटतं आपल्याला? अविद्या कल्पित कार्य आहे ना, हे सारं अविद्या कल्पितच कार्य आहे ना, असं लक्षात घ्यायचं. बरोबर आहे ना? आणि अविद्या कल्पित कार्य असतं ते कसं असतं? सता सतान विलक्षण अनिर्वचनीय मिथ्य असतं. बरोबर आहे ना? असं लक्षात घ्यायचं त्याला. बघा, मग त्या कल्पित सामुग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नाही, आणि तुझा ब्रह्मभाव, तुझं ब्रह्मस्वरूप कधी बिघडलं का त्याच्यामध्ये? कधीच बिघडलं नाही. आता बिघडलं का? आताही बिघडणार नाही. आणि इथून पुढे कधी बिघडेल का? इथून पुढे कधी बिघडणार नाही. मग तुझा आता बिघडल्यासारखा का करतो बरं? हा, तुझा कधी बिघडणार नाही, मग तू बिघडल्यासारखा का करतो? तू बिघडल्यासारखं करू नको. सरळ सरळ मुद्दा आहे का नाही? कारण आतापर्यंत आपण बिघडलेलंच होतो ना.
अहो बिघडलेलंच होतं. आता आपण म्हणतो आम्ही माळ घातली आणि पूर्वी असं केलं, पूर्वी तसं केलं. तुम्ही बिघडल्यासारखं करू नका. तुमच्या ब्रह्मभावाला मागही काही झालं नाही, आताही काही होणार नाही, पुढेही काही होणार नाही. कारण तुमचा तुका म्हणेसा आहे, देव आहे तैसा आहे, असा निश्चय करावा. आणि तो जर म्हणला नाही नाही, मला तरी वाटतं अजून मला उपासना साधनं केलीच पाहिजे, अजून माझ्या ठिकाणी फार पापाचे मोठे पर्वत आहे, ब्रह्मभाव बिघडल्यासारखाच येतो आहे का नाही, असं लक्षात घ्यायचं. आणि काहीच करायचे शिल्लक राहिले का नाही, काम नाही झालो पाहे रिकामा. आता मोकळं झालो, आता काय करायचं, आता फावल्या तर करू चेष्टा. आता मोकळ्या वेळेत आहे ना, जसं जमल तसं काय उद्धाराचं साधन करायचं, लोकाला मुक्त करायचं, असं करू. पण ते आम्हाला मात्र आवश्यकता नाही आहे का नाही. आता काय दुसऱ्यासाठी आम्ही करू, आमचा आता ब्रह्मभाव आमचा काय बिघडणार नाही, असं काय करायचं, बुद्धीनं निश्चय करायचा. आणि बुद्धीचं हेच खरं वैभव आहे का मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे, हे बुद्धीचं खरं वैभव आहे. का परत सुख दुःख पाप पुण्य आणायचं आणि परत त्याच्यामध्ये गुंतून पडायचं, परत नाही. तुकोबराय म्हणले का नाही, कशासाठी हात भरूनही धुवावे, चालती या गोवे मार्गाशी. सारखं सारखं वारंवार त्या घाणीमध्ये हात भरायचा. हात भरला हो आता, बसा धुतला का परत भरायचा, लहान लेकरासारखं भरायचा धुवायचा. तसं म्हणले आता हात भरणारच नाही माझा. तसं आपला हात भरला नाही पाहिजे इथून पुढं. आता निश्चयच करून राहायचं त्याच्यावरती. विचारसागरी एकदा झाला फायनल, परत त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही, असा निर्णयच करायचा. आणि आता काय होतं, विपरीत भावना, अनेक जन्माचे संस्कार आपल्या ठिकाणी असतात. मग झालं का परत हा पहिल्यांदा हा महावाक्य उपदेश प्रकार हा परत बघायचा वारंवार. याच्यामध्ये काय सांगितलं, याच्यात काय सांगितलं हे लक्षात आलं, बाकीचं सगळं संपून जातं. चला. सुखदुःख ही सर्व अविद्या कल्पित आहे. त्या कल्पित सामग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नाही, आता बिघडत नाही आणि इथून पुढे केव्हाही बिघडणार नाही. तो नित्य ब्रह्मरूपच आहे. त्या कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीर धर्माचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही, तो सदा मुक्तच असतो. कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीर धर्माचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही, तो मुक्तच आहे. या शरीराचा संबंध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी आहे का? कधीच नाही. आणि जसं आपण पाहतो का नाही, जसं माऊली म्हणतात, आता मला तो अभंग आठवत नाही, ओवी वाटते काहीतरी, की ते हे सूर्यकिरण जेव्हा पाण्यावर पडतं की नाही, कवडसं वगैरे पाण्यावर पडतं की नाही, ते आपल्याला असं वाटतं की हे पाण्याने आता ओलं झालं, सूर्यकिरण पाण्याने ओलं झालं. सूर्यकिरण कधी पाण्याने ओलं होईल का हो? ते भिजेल का कधी? ते कधीच भिजू शकत नाही आहे की नाही. तसं तू देहात राहिला आणि कशातही राहिला तर तुला काही परिणाम होईल का त्या बाकीच्या गोष्टीचा? कधीच परिणाम होऊ शकत नाही, हे असं लक्षात घ्यायचं आपण. म्हणून आता तो आत्मा कसा असतो, कमळाच्या पाण्याचं उदाहरण आहे ना बाबा, हा कमळाच्या पाण्याचं उदाहरण आहे ना, कमळाचं पाणी. पद्मपत्र मी बसा ऐक नाही. ते पाण्यावरती राहून पाण्याने कधी लिप्त होतं का, मलिन कधी होतं का? तसं तो सृजी पाळी सहारे आयशी बोलते जे चराचरे, ते अज्ञान गावधारी पंड कुमारा. तो सृजन करतो, पालन करतो, सहार करतो, हे सारा अज्ञान नाही का? अहो हे सगळं अज्ञानच आहे. अहो आत्मा काही हालचाल तरी करतो का कुठं? मग सृजन करतो, पालन करतो आणि पोषण करतो. हा काय ब्रह्मभाव तुझा बिघडल्यासारखं का वागतो? आहे का नाही? असं काही बिघडत वगैरे काही नाही. तो जसा आहे, तो का म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे. तो जसा आहे तसाच, इकडचा तिकडं नाही, तिकडचं इकडं नाही, काही करत नाही. आणि केलं तर मग हे सगळं बिघडल, असं लक्षात घ्यायचं आपण. शिष्य म्हणतो, महाराज आत्मा सदा मुक्त ब्रह्मरूप आहे, मग श्रवणादी ज्ञान साधने कशाला सांगितले? वा, काय महत्वाचा मुद्दा केला की तो म्हणतो तुम्ही काय म्हणता, तू साधन करा, साधन करू नका, ज्ञान हो द्या, ज्ञान हो नाही देऊ द्या, कसं होऊ द्या, पण आत्म्याला काही कोणत्या प्रकारचा दोष लागतो का? आत्मा निर्लेप स्वरूप आहे का नाही? कोणता लेप त्याच्यावरती आहे का? कुठं मलिनता आहे का? नाही. मग आता हे कळालं आहे का? आता कळाल्यावर म्हणतो बरं का, कळायच्या आधी म्हणला होता का काही? आता कळून झाल्यावर म्हणतो की नाही तो विचारा. मग तो पण जरा हुशारायचे. मग म्हणतो आता हे सगळे श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन हे सगळी साधनं करायची. कशासाठी हे साधनं करायची? साधनं करायची गरजच काय त्याला? तो साधनं केली तरी पाण्यावरलं शेवळ काढलं तरी पाणी हायचे, आणि पाण्यावरलं शेवळ नाही काढलं तरी पाणी हायचे का नाही? का काही पाणी जसं आहे तसंच आहे का नाही? हा, जसं आहे तसंच आहे. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तरी आत्मा तसाच आहे, आणि झालं नाही तर आत्मा कसा आहे? तसाच आहे. मग तुम्ही साधनं का सांगता हे आहे का नाही, असं त्याने म्हटलेले. श्री गुरु म्हणतात, आत्मा ब्रह्मरूप आहे हे खरं, आत्मा ब्रह्मरूपच आहे आणि त्याच्यात काही बदल होणार नाही, हे तितकंच खरं आहे. पण आता आल्याच्या नंतर परत बाकीच्या गोष्टीवरती संशय येतो का नाही?
पण म्हणतात आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्यास भ्रम आहे त्यास भ्रमनिवृत्ती करता ज्ञान साधने सांगितले. ज्यास भ्रमरूप ज्याचा भ्रम निवृत्त झाला अशा जीवनमुक्त विद्वानांचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो ते तुला सांगतो. वरची ओळ जरा लक्षात घ्या, वरची पंक्ती काय म्हटले, पण आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्यास भ्रम आहे त्या भ्रमनिवृत्ती करता ज्ञान साधने सांगितले. कोणाला ज्ञान साधनं सांगितलेले आहे? ज्याला भ्रम आहे त्याला ज्ञान साधनं सांगितलेले आहे. आता ज्याचा भ्रमच निवृत्त झालेला आहे त्याला ज्ञान साधनं सांगून चालेल का? आता तुम्ही समजा म्हणले एखाद्या गावाला जायचं आणि ते गाव ते गंतव्यस्थान तुमचं आता आलेलं आहे आणि त्याला म्हटलं नाही नाही आता उभं राहून चालणार नाही, थांबून चालणार नाही, आपला नेम काय चालत राहणं. आता तू जर परत चालू लागला तर आलेलं गाव सोडून देणार का नाही आणि पुढच्या मार्गाला लागेल का नाही? मग कुठपर्यंत चालावं माणसाने? जोपर्यंत आपलं गंतव्यस्थान प्राप्त होत नाही तोपर्यंत चालावं. आणि गंतव्यस्थान प्राप्त झालं तर चालणं बंद झालं का नाही? बंद झालं ना. माऊली म्हणतात का नाही, जव निराळता नाही तव व्यापारो असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कोणते सहज. जव निराळता नाही, निरीच्छता प्राप्त होत नाही, निष्कामता प्राप्त होत नाही, तव व्यापारो असे पाही तोपर्यंत हे बाकीची कर्माधिक साधनं केलंच पाहिजे का नाही? मग संतुष्टीच्या ठाई कोणते सहज. म्हणजे जेव्हा संतुष्टी समाधान होतं तेव्हा ते सगळं स्वाभाविकपणे थांबतं की नाही? स्वाभाविकपणे थांबतं. जसं एखाद्या माऊली म्हणतात की तुम्हाला जेवण करायचं, बरोबर आहे का नाही? जेवण करायचं, मग समजा तुमच्या पुढं ताट आणून दिलं आणि एकदा पोट भरलं का मग तुम्ही ते ताट काय करता? बाजूला सारता का नाही? खाणं पिणं स्वयंपाक बंद करून ठेवता का नाही? ते स्वाभाविकपणे तुम्ही काय करता? बंद करून ठेवता, नाही का नाही? काय ओवी ते जववरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवची या साधना भाजाव्या लागे. या साधना श्रवणाधिक असणारी साधना त्या ठिकाणी त्या साधनाच्या माध्यमातून आपण भाजावे लागावे. आणि तृप्त झाली जैशी साधने सरती अपयशी. मग आत्मतृष्टी तैशी कर्म नाही. मग त्याला आत्मतृष्टी झाली का मग त्याला बाकीचं काय करायचं शिल्लक राहतं का? मग काहीच करायचं शिल्लक राहत नाही. मग कुठपर्यंत करावं? तर जोवर या अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, जोपर्यंत आपल्याला बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत ही साधनं करावी. आणि बोध प्राप्त झाल्याच्या नंतर या साधनाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता राहत नाही. मग एकदा भ्रम निवृत्त झाला मग आता साधनाची काय आवश्यकता आहे? पण ज्याला भ्रम आहे त्याने मात्र साधन करावं का करूच नाही? आता माहितीने साधन करावं. ज्याला भ्रम आहे त्याने साधन करावं आणि ज्याचा भ्रम निवृत्त झाला त्याला साधन करण्याची आवश्यकता आहे का? आवश्यकताच नाही. नाही तर मग देव पशु आहे असं लक्षात घ्यायचं. बघा आता ज्याचा भ्रम निवृत्त झाला, आता ज्या पुरुषाचा भ्रम निवृत्त झालेला आहे तो कसा आहे? मुक्त आहे. मुक्त म्हणजे देहातच आहे बरं का, तो जीवन जगतोय पण तो जीवन जगत असताना कसं आहे? जीवन मुक्त आहे. दादा नेहमी सांगतात ते कोणतं तरी एक फळ असतं, कीर्तनात सांगतात की ते फळ देठाला धरून आहे का सोडून आहे, आहे का नाही? हे जर पाहायचं असेल तर काय करायचं? त्याला सहज अशा पद्धतीचा धक्का लावायचा, आहे का नाही? का त्याला कडूपणे गेले पिकल्या शेंदे पिकलिया शेंडे तैसे आम केले पांडुरंग तैसे आम केले नारायणी, आहे का नाही? तर ते शेंद्याचं सांगतात, आहे का नाही? तर ते शेंद नावाचं फळ आधी कसं असतं? कडू असतं, आहे का नाही? पिकल्याच्या नंतर त्याचा वास सुद्धा असा चांगला गोड वास येतो, आहे का नाही? तर तशाच पद्धतीने एखादं फळ ते कसं असतं? देठाला धरून आहे का सोडलेलं आहे, तर त्याला ओढाताण नाही करायचे. त्याला काय करायचं? सहज असं चालता चालता धक्का लावायचा. जर त्याने त्या देठाला सहज अशा पद्धतीनं सोडलं तर समजून घ्यायचं हे फक्त चिकटून राहिल्यासारखं असतं. म्हणजे मग ते होतच नव्हतं त्या देठाला चिकटून. तसं समाजामध्ये जगतामध्ये साधू संत जीवनमुक्त पुरुष संसार करतात की नाही? अहो संसार घरदार बायका पोरं सगळे नसतात का? तुकोबरायला नव्हते का सगळे? सारे त्या ठिकाणी होते. मग त्याने कोणता व्यवहार सोडला बरं? अहो कोणताच व्यवहार सोडला नाही, सारे व्यवहार केले ना. आता वक्ते बाबांचं मी असं वाक्य ऐकलं, ते म्हणायचे मी कोर्टात सुद्धा भांडायला गेलो म्हणले. मग मला सांगा व्यवहार सोडला का त्याने? व्यवहाराच्या ठिकाणी करायचाच. कोणी म्हणलं नाही नाही. आपण नेहमी असं एक उदाहरण ऐकतो की तुकोबरांचे चरित्र सांगून झालं आणि कोणाच्या तरी घरी पंगत होती म्हणून जेवायला गेले. जेवायला गेल्याच्या नंतर ते जेवता आणि ज्याने तुकोबरांची कथा सांगितली ते जेवताना म्हटले थोडं मीठ द्या. आणि मग म्हटले तुम्ही मीठ मागता आणि तुकोबरांची कथा सांगता. तेव्हा ते म्हटले अरे वेड्या हो, याच्यामध्ये भाजीमध्ये मीठ नाही, एवढं तरी कळावं नाही आपल्याला, आहे का नाही? आणि वरून तुम्ही म्हणता ज्ञानी. मग ज्ञानी म्हणजे मीठ नाही हे तरी कळावं नाही आपल्याला. आणि जर मीठ जर कळत नसेल त्याला तर त्याला ज्ञानी म्हणायचं का अज्ञानी म्हणायचं? म्हणजे व्यवहाराच्या ठिकाणी केलंच पाहिजे का नाही?
व्यवहाराच्या ठिकाणी केलाच पाहिजे. मग याचा अर्थ तो अज्ञानी आहे का ज्ञानीच आहे? तो ज्ञानीच आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणजे तो जीवन जगतो, सगळे व्यवहार करतो, सगळ्या क्रिया करतो, परंतु कोणत्याही मध्ये अडकून पडत नाही. त्याला काय म्हणायचं? जीवनामध्ये तो मुक्त झालेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं जीवनमुक्त. म्हणजे या जीवनमुक्त असणाऱ्या पुरुषाचा पूर्णतः काय झालेला असतो? भ्रमनिवृत्त झालेला असतो. ज्याचा भ्रमनिवृत्त झाला अशा जीवनमुक्त विद्वानांचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो आणि असा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो ते तुला सांगतो. फार महत्वाचा मुद्दा आहे. किती वेळ आहे आपल्याकडं? अरे बापरे, वेळ संपत आला. बरं चला, जितकं होईन 5-10 मिनटं आपण बोलू शकतो नेहमीप्रमाणे, कारण आपण जोडतानाच किती 10 मिनटं आता उशीर होत चाललेला आहे की नाही. कारण आता आपलं थोड्या दिवसापर्यंत राहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आता सगळ्यांनी स्वतःला सवय लावून घेतली. जितकं उशिरा होईल तितकं उशिरा यायचा प्रयत्न चालूच आहे. लवकर यावं असं कोणाला वाटत नाही बहुतेक, आहे का नाही. अशी बोटावर मोजणे इतकीच मंडळी लवकर येणार आहे, पण बाकीचे आपले आहे का नाही, देरे हरिंग खाटल्यावर होईल तसं होईल असे. चला, वंद्या पुत्राप्रमाणे प्रपंच नाहीच. आता ते म्हणतात हा प्रपंच कसा आहे? वंद्या पुत्राप्रमाणे. वंद्या पुत्राप्रमाणे पुत्र जेव्हा म्हणतो आपण, आहे का नाही, तेव्हा तिला वंद्या तरी म्हणावं का? आहे का नाही. जिला पुत्रच नाही, आहे का नाही, तिला काय म्हणायचं? वंद्या. तसं पण हे जगत प्रतीतला येतं. मग हे वंद्या, हे जगत कसं आहे? हे सत्य आहे का मिथ्या आहे? रजवर भासलेला सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? पण भासतोय का नाही आपल्याला? तसं हा पुत्र तसं हे जगत आपल्याला भासतंय का नाही? हे जगत कसं आहे? सगळं वंद्या पुत्राप्रमाणेच आहे ना. का ते सत्य आहे? ते सत्य नाही. मग वंद्या पुत्राप्रमाणे प्रपंच नाहीच आहे, म्हणून त्याचा करता ईश्वर नाही. अहो जगत नाही, आणि जगताला उत्पन्न कोणी केलं? आपण केलं का जीवाने? ईश्वराने उत्पन्न केलं. आणि आता तुम्ही काय म्हणताय? जगत वंद्या पुत्राप्रमाणे म्हणता, बरोबर ना. जगत कसे म्हणता? वंद्या पुत्राप्रमाणे म्हणता. म्हणजे जगत नावाची गोष्ट नाही. मग जगत नाही आणि जगताचा करता कोण आहे? ईश्वर. तो करता ईश्वर जगताचा होईल का? जगत करता ईश्वर होईल का? मग तुम्ही जगत सत्य म्हणा, मग ईश्वराला सत्य मानता येईल का नाही तुम्हाला? आणि जगत मिथ्या ठरल्याच्या नंतर ईश्वर सत्य का मिथ्या म्हणायचं? आता मिथ्या म्हणाला. आणि जीव मात्र सत्य म्हणायचा का? तो पण मिथ्या म्हणायचा? किंवा ईश्वर आणि जीव हे सगळं अविद्या माया कार्य नाही का? आणि माया कार्य सत्य असतं का मिथ्या असतं? मग माया कार्य मिथ्या झालं तर जीव जगत ईश्वर मिथ्या नाही का? मग आता उरलावर आहे कोण? आता फक्त तोच उरणार आहे. उरलावर आहे विठ्ठल, एवढंच परमात्मा उरणार आहे का? बाकीचं काय उरणार आहे? काहीच उरणार नाही, लक्षात घ्यायचं. म्हणून वंद्या पुत्राप्रमाणे प्रपंच नाही, म्हणून त्याचा करता ईश्वर नाही. अज्ञान किंवा अज्ञान कार्य हे साक्षीचे विषय नाहीत, आहे का नाही. बघा ना, आता फार महत्वाचा मुद्दा दिला, आहे का नाही. अज्ञान किंवा अज्ञान कार्य, आहे का नाही. माया किंवा माया कार्य, अज्ञान किंवा अज्ञान कार्य, अविद्या किंवा अविद्या कार्य, आहे का नाही. ते अज्ञान किंवा अज्ञानाचं कार्य साक्ष, आहे का नाही. साक्ष म्हणजे काय? पाहणारा कोण आहे? तुम्ही त्याला म्हणता साक्षी म्हणा, आत्मा म्हणा, कुठस्थ म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा. हे सगळ्या त्याला नावं आलेत का नाही? कशाच्या सापेक्ष नाव येतात बरं? तुम्ही म्हणता घटाला पाहणारा घटाहून भिन्न असतो, आहे का नाही. मी जगताला पाहतो, मी प्रपंचाला पाहतो, मी 3 देहाला पाहतो, 3 देहाहून मी भिन्न आहे. कशाला 3 देहाला पाहतो? देहच नाही तर मग पाहतो कशाला तू? आहे का नाही. म्हणजे तू कल्पनेने देह तयार केले आणि त्याला पाहू लागला, आहे का नाही. साक्षी असतो ना, साक्षीवरती आळ येतो बरं का कधी कधी, लक्षात घ्या. साक्षीवरती आता तर साक्षीवर आळ नाही आला का? मग दोघांच्या, समजा एखाद्याने चोरी केली किंवा दरोडा घातला आणि ते कोणी पाहिलं? म्हणे मी पाहिलं. मग तू साक्षी ना, मग चला आता तुला कोठडीत उभं केलं पाहिजे, वकिलाच्या पुढं दे तिथं साक्षी, आहे का नाही. बरं तू साक्षी देत असताना समोरचं तुला पाहतोच, सुटल्यावर बघतोच तुझ्याकडे, असं म्हणतो. म्हणजे साक्षी होणं काय चांगलं आहे का? अहो साक्षी पण होऊ नये माणसाने, लक्षात घ्या, आहे का नाही. मग अज्ञान कार्य हे कसे? साक्ष काय म्हणजे साक्षीचे असणारे विषय, तोच कोण आहे? आत्मा, कुटस्थ वगैरे, आहे का नाही. म्हणून साक्षीचे विषय नाही. आता अज्ञान नाही, अज्ञान कार्य नाही, मग त्याला साक्षी पाहणारा कोणी आहे का? अहो साक्षीचे विषय असेल, तो विषयाला पाहणारा कोणीतरी साक्षी म्हणू शकतो की नाही आपण? पण तो साक्षीच नाही,
आपलं अज्ञान कार्यच नाही, मग कार्याला पाहणारा कोणी साक्षी असला पाहिजे का नाही? मग अज्ञान कार्य नाही, मग त्याला पाहणारा सुद्धा कोण नाही? साक्षी सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भावही नाही. जा लवकर बाहेर. अरे माझं चालू आहे बाळा, जातो पटकन. उठ पटकन बाई. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भावही नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भाव आहे का? साक्षी भाव सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र नसतो, असं लक्षात घ्यायचं. का साक्षी भाव नाही? अज्ञान कार्यच नाही. मग पाहायचं कशाला? पाहिलं पण काय राहिलं नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भाव आहे का? साक्षी भाव सुद्धा नाहीये. देहादी दृश्य पदार्थ नाही. देहादी दृश्य पदार्थ आहे का? स्थूल, सूक्ष्म, कारण, जगत, स्त्री, धन, पुत्रादी हे तरी आहे का? हे सुद्धा राहणार नाही. मग त्याला दृश्य पाहणारा आहे का नाही पदार्थ, म्हणजे देहादी दृश्य पदार्थ जे आहेत ते पण त्या ठिकाणी नाही. म्हणून आत्मा द्रष्टाही नाही. मग हे दृश्य पदार्थच नाही. समोर एक चित्र आहे आणि त्याला मी पाहतो, चित्रच नाही, मग पाहतो कशाला? पाहायला काहीतरी असलं पाहिजे का नाही? पाहिलाच कोणी नाही, मग दृश्य नाही, मग त्याचा द्रष्टा तू होशील का? मग दृश्य नाही म्हणून त्याचा तू द्रष्टा सुद्धा त्या ठिकाणी नाही, असं लक्षात घ्यायचं. समोर वस्तू नाही, मी पाहणारच कोणी नाही, मग त्याला साक्षी तरी कोणी आहे का? त्याला साक्षी त्या ठिकाणी कोणी नाही. दृश्य नाही म्हणून त्याचा मी द्रष्टा सुद्धा नाही. परंतु ते म्हणणे आत्मद्रष्टा नाही. कुटस्थ चैतन्य साक्षी आणि द्रष्टा म्हणतात. बघा आता कुटस्थ चैतन्याचं काय म्हणतात? साक्षी आणि द्रष्टा त्या ठिकाणी म्हणतात. आता साक्षी कधी म्हणायचं आणि द्रष्टा कधी म्हणायचं? ह्या आता संध्याकाळी याच्यावरती तुम्ही विचार करा. आता मागचं जर झालं असं ना, झालं, आता नवीन विचारावरती सुरुवात करायची आपण. नाही तर तेच वारंवार घेतात नवीन विषयाला, तसं ठेवून जातं आपण. परंतु ते म्हणणे साक्ष कुठं आली? कुटस्थ चैतन्य साक्षी आणि द्रष्टा म्हणतात. परंतु ते म्हणणे साक्ष व दृश्य पदार्थ आहेत असे मानले असता, त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुटस्थाच्या ठिकाणी होतो. तुम्ही मानले म्हणून व्यवहार होतो. जर तुम्ही मानलेच नाही तर व्यवहार होईल का? मग व्यवहार कधी? मानायचेच नाही, मग व्यवहार पण होत नाही. आणि मानले तर त्या ठिकाणी व्यवहारही अशा पद्धतीनं होत असतात. ते मानले नाही म्हणजे साक्षित्व व द्रष्टत्व हे भाव जातात. आत्मस्वरूपाचा निषेध होत नाही, ऐक नाही. आता कशाचा भाव जातो? हे द्रष्ट पदार्थ आहे का नाही, हे कसे आहेत? कल्पित आहे, मानले आहे, म्हणून हे कसे आहेत? जाणार आहे. मग हे जाणार आहे, मग आत्मा कधी जाणार आहे का? आत्मा आहे तसंच राहतो. आत्मा आहे तसंच राहतो ना, त्याच्यात काही बदल होतो का? त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. जसं आपण नेहमी पाहतो की पंचदशीतलं उदाहरण घेतो की त्या रंगमंचावरती एक बल्ब लावलेला आहे आणि तो बल्ब सारखा तेवत असतो. तिथं लोक नाटक पाहायला येतात रंगमंचावरती. बाकीचे आता त्या नट्या वगैरे त्या अभिनय करणारे लोक येतात, अभिनय करतात, येतात जातात. देवा जसा आहे तसाच आहे का नाही? देवा जसा आहे तसाच आहे. तो काय बदल होतो का? तो काही बदल होत नाही. तसं हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण सुख दुःख पाप पुण्य हे येणारे जाणारे आहेत, ते अनित्य आहे त्या ठिकाणी. आणि आत्मा कसा आहे? नित्य त्या ठिकाणी आहे, असं लक्षात घ्यायचं. म्हणून आत्मस्वरूपाचा निषेध होत नाही. जर बंध असावा तर बंध निवृत्ती मोक्षही असावा. बंध मुळीच नाही मग मोक्षही नाही, आहे का नाही? आतापर्यंत आम्हाला काय प्राप्त करायचा होता? मोक्ष प्राप्त करून घ्यायचा होता. अरे पण मोक्ष प्राप्त करून घ्यायला, मुक्त व्हायला तो आधी बांधला कशाने हे तरी आम्हाला सांग, आहे का नाही? बंधनाची नाही ठावे मुक्त का असावे म्हणावे. म्हणे आता मी मुक्त झालो, बांधला कशाने होता आधी आम्हाला सांग ना. बांधला असला तर तो मुक्त झाला असं म्हणता आलं असतं का नाही? बांधलेलं आहे का आपण बांधलेलोच नाही. आपण बांधून घेतल्याचं काय केलेलं आहे? अशी कल्पना करून घेतलेली आहे, म्हणून आपण काय झालो? बांधल्यासारखं झालेलं आहे का नाही? त्या पोपटाचं उदाहरण दिलं तर लक्षात आहे का? अहो शुकेने कैसे गोविले पाये विसरून जाये पक्षी दोही. त्याला 2 पंख आहे का नाही? आणि त्या शुकाने म्हणजे पोपटाने नळी कैशी गोविले पाय, पायाचा चावडा अधिक चिरवी, पायाचा चावडा अधिक दाबून धरतो. म्हणे मी पडलो, आहे का नाही? खाली जर पडलो तर माझा जीवच जाईल. वास्तविक पाहिलं तर त्याला 2 पंख आहे, याचं तरी ज्ञान आहे का?
म्हणून त्याला असं वाटतं मी मरतोय की काय, आहे का नाही. आता हे त्याला भ्रमामुळं वाटतं की नाही, भ्रमामुळं त्या ठिकाणी वाटत असतं. किंवा माकडे मोठी शिदरले फुटाने, गुंतले तो नेणं हातात येते. बरं, माकडाने काय केलं, जोपर्यंत असा फुटाने म्हणजे ते पूर्वी ते मदारी त्याला माकडाला पकडायचं म्हणजे कुठंतरी झाडामध्ये असं बिळ तयार करायचा, आतमध्ये फुगीरवा करायचा, त्याच्यामध्ये त्या माकडाच्या समोरच चणे वगैरे ठेवायचे, आहे का नाही. जेव्हा तो माकड फुटाणे घेण्यासाठी जातो, थोडे थोडे घेतो, आहे का नाही, थोडे थोडे घेतो, तेव्हा त्याचे हात गुंतून पडतात का, नुसतं असं असं वर घ्या बरं थोडे थोडे चणे, मग हात गुंतून नाही पडत. आणि असं मूठ पक्की धरा बरं अशी मजबूत मग काय होतं, मग हात मोठी होती आणि त्या फुगीर भागामध्ये अडकून राहते, आहे का नाही. तसं आता हे माकडं नका घेऊ, आपण पण माकडं सारखेच आहे. आपल्याला थोडं थोडं खायचं नाही, आपल्याला असं मोठंच घाबाड मिळालं पाहिजे. आणि मग एकदम मोठं घाबाड भेटलं का मग त्याच्यावर तुम्ही काय होता भुजंग होतात, आहे का नाही. एका जन्मात नाही होत, अनेक जन्मातही इथं गाडून ठेवलं ना, परत पुढच्या जन्मामध्ये परत तिथंच येऊन बसतो, आहे का नाही. कशासाठी, रक्षण करण्याकरता येतो. मग एवढं घेतलंच कशाला, तू थोडंच घे ना, थोडं थोडं घेतलं असतं काय आसक्ती तयार झाली असते का, काहीच आसक्ती तयार झाली नसती, ऐक नाही. आणि मग मुक्त व्हायला सोपं झालं नसतं का. मग आता मला सांगा, हे एवढं सगळं वाढवलं आणि वाढून काय केलं आपण, आपल्याला बंधन करून ठेवलं का नाही. बरं, त्या कल्पिताने आपल्याला बांधून ठेवलं का, आपण कल्पिताला कल्पिताच्या ठिकाणी आसक्ती तयार करून आपण आपल्याला बांधलेलं आहे. आपण आपल्याला बांधलेलं. आपल्याला बांधले का असेल ते तिथे. धन म्हटलं तुम्हाला, नाही नाही आता मला काय सोडून जाऊ नको बाबा, तुझ्या वाचून मला करमत वगैरे नाही, असं काही धन म्हणतं का आपल्याला, काही धन म्हणत नाही का नाही. आपण त्याच्या ठिकाणी कल्पना करून, आहे का नाही, परत एक जन्म भुजंग होऊन तिथे येऊन बसतोच की नाही, तिथंच येऊन बसतो. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ आसक्ती आपण तयार केलेली त्या कल्पित वस्तूने आपल्या ठिकाणी. बुद्धी निश्चय, हां, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान व्हावे आपणे आपण. इथं काय, बुद्धीनिचे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्याचा काही इथं संबंध नाही. इथं इथं मुद्दा असा असं लक्षात घ्या लावायची म्हणल्यावरती, मग बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीनं निश्चय करा आत्मा मी आहे, आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, त्याचं सतत निधिध्यासन अशा पद्धतीनं करा आणि एकरूप होऊन जा. वाटलं असतं की हे सगळं कल्पित आहे आणि याच्याशी माझा काही संबंध नाही. मग जगण्याचा व्यवहार करायचा नाही का आपल्याला, का व्यवहार कोणाला सुटलेला आहे, व्यवहाराच्या ठिकाणी होणार आहे का नाही, कुठपर्यंत व्यवहार होणार आहे. समजा एखाद्या कुंभाराने आणि त्या चाकाला चांगली हा काय त्या ठिकाणी आपण ब्रह्मरूप आहोत, फक्त बुद्धीने नेटवर्क जाते तुमचं, हा नेटवर्क जगण्यासाठीच बुद्धीने निश्चय आणि ब्रह्मज्ञान तर आपल्या पासेच आहे. आपण पूर्ण आपणच आहे. नेटवर्क जातं, नेटवर्क. हा बरोबर आहे तुमचं म्हणणं, ते आवाज येत नाही व्यवस्थित, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. बरं, थांबायचं. रेंजच नाही राहत मोबाईलला, रेंजचा लय प्रॉब्लेम झालाय वातावरणाने. हा वातावरणामुळे ते होत असते. बरं चला मग बाकीचा विषय आपण उद्याला पाहू वाटलं तर, ठीक आहे, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय